दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ येवला शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली। धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। धीरज परदेशी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी देखील यावेळी तहसीलदार तसंच पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली। यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आंदोलकांनी हत्येचा तीव्र निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली। अहिल्यानगर येथील महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी असलेले धीरज परदेशी हे ज्या ठिकाणी दफनविधी केले जातात त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी गेले असता त्यांना 10 ते 15 धर्मांधवाद्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली। त्यामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे। त्यामुळे आम्ही येवला राष्ट्रीय राजपूत करणी सेना व सकल हिंदू समाजातर्फे माननीय प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे की जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी व तसेच ज्यांचा मृत्यू झालेला आहे धीरज परदेशी यांच्या परिवाराला 50 लाखाची मदत व त्यांच्या घरातील एका व्यक्तीला नोकरीला लावण्याची मागणी आम्ही यावेळेस केलेली आहे। अहिल्यानगर येथील मुकुंदनगर भागात महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याची काही जिहादी मानसिकतेच्या व्यक्तींनी मारहाण करून हत्या केली। त्याच्या निषेधार्थ अत्यंत संतापजनक अशी घटना अहिल्यानगर येथे घडली। त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सकल हिंदू समाज, भारतीय जनता पार्टी, सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना, पोलीस स्टेशन, येवला शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव या ठिकाणी हजर झाले होते, उपस्थित राहिले। या निवेदनाद्वारे आमची प्रशासनाकडे अशी मागणी आहे की ज्या जिहादी मानसिकतेच्या लोकांनी ही जी घटना हे कृत्य केले, दुष्कृत्य केले, त्यांना कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तसेच त्यांच्या परिवारातील त्या भगिनी, त्यांच्या पत्नी त्यांना महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून सामावून घेतलं पाहिजे। तसेच त्यांच्या परिवाराला 1 कोटीपर्यंत आर्थिक मदत केली पाहिजे जेणेकरून त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं जाईल अशी मागणी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यासाठी आज या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही या ठिकाणी प्रशासनाला केलेली आहे। याची दखल घेऊन सरकारने, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याची दखल घेतलेलीच आहे आणि लवकरात लवकर याच्यावर निकाल लागून त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, अहिल्यानगर।